नमस्कार. कामतांच्या घरात ब्रेकफास्ट करण्यासाठी सगळेजण बसलेले असतात. त्याच वेळेला सखी टोस्टवरती चहा ओतत असते. ते बघून लगेच तेजस्विनी बोलते, सखी बाळा, तुझी अजून सुद्धा ती सवय गेली नाही ना? खरंच बाळा, आता तू ना ते रमत गमत खाणार. खरंच मानलं पाहिजे तुला. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, काय चाललंय तुझं? माझी मुलगी कसंही खाईल, तुला काय करायचंय? आणि ती रमत गमत खाईल नाहीतर कसंही. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, सरकार सरकार, एक मिनिट. अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? अहो, सखी मॅडम लहानपणापासून असंच टोस्टवरती चहा ओतून त्या खात असतात, आणि तेही अगदी रमत गमत. त्यावेळेला मात्र तिचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. त्यावेळेला सखी सरकारला प्रश्न विचारते, सरकार, मी लहानपणापासून असंच चहा प्यायची, हे तुम्हाला कसं आठवत नाही हो? हे ऐकून सरकार सखीकडे बघतच बसते. त्यावेळेला कान्हा बोलतो, सखी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? त्यांना कसं आठवेल? त्यांना आठवण्याचा प्रश्नच येत नाही ना, कारण ते तर खऱ्या तेजस्विनी कामतला आठवलं. तेव्हा मात्र सखी बोलते, कान्हा तू काय बोलतोस तेच कळत नाही. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, आता सुद्धा तुम्हाला समजत नाहीये का? सखी मॅडम, तुम्हाला समजतंय का? तुमची आई खरं तर हीच आहे. जर का खरोखर सरकार तुमच्या आई असत्या तर सरकारांना तर तुमच्या लहानपणापासूनच्या सगळ्याच गोष्टी आठवल्या असत्या. मग ह्या गोष्टी कशा काय आठवल्या नाहीत याचा तरी विचार करा. तेव्हा सरकार मोठ्याने बोलते, कान्हा, उगाच माझ्या मुलीमध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा कान्हा बोलतो, अहो असं कसं काय बोलताय तुम्ही? अहो, एवढी माझी हिंमत सुद्धा नाही. मला फक्त सखी मॅडमना आणि त्यांच्या आईला मिळवायचं आहे, आणि त्यासाठी मी काहीही करेन, कोणत्याही थराला जाईल. हे ऐकल्यानंतर तिचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, हे बघ सखी, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी मला आठवतील असं नाही. माझ्या डोक्यावरती खूप मोठा कामाचा बोजार आहे. तो सांभाळू की हे सर्व आठवत बसू? तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, काय आहे ना मनस्विनी, खरं सांगू का तुला? अगं, आपल्या मुलीच्या बालपणीच्या गोष्टी आठवायला आपल्याला वेळ लागत नाही. कितीही कामाचा बोजार असला तरी सुद्धा आपल्या मुलीच्या सवयी एका आईच्या लक्षात कायमच राहतात. मग त्या तुझ्या का लक्षात राहिल्या नाहीत? तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सरकार तिथून उठते आणि तेजस्विनीची केस जोरात पकडते आणि तिला बोलते, कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का माझ्या घरात राहायची? तेव्हा सखी बोलते, सरकार सरकार, तुमचं काय चाललंय? सरकार, ही सर्व नाटकं बंद करा, आणि तुमची जी काही नाटकं सुरू आहेत ना ती जर का बंद केलीत तर बरं होईल. मी तुम्हा दोघींनाही सांगितलंय की तुम्ही दोघींनीही सिद्ध करून दाखवा की माझी आई खरी कोण. पण तुम्हाला मात्र ते जमतच नाहीये. तुम्ही असं का वागताय सरकार? तेव्हा मात्र तिचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. त्यावेळेला लगेच सरकार सखीला बोलते, सखी अगं तू असा विचार का करतेस? सखी अगं तू असा विचारच करू नकोस ना. तू फक्त आणि फक्त माझा विचार कर. तेव्हा लगेच मोठ्यानी सखी बोलते, मला कोणाचाच विचार करायचा नाही, पण हे अशा पद्धतीने वागणं सुद्धा मला पटत नाहीये. प्लीज हे वागणं तुम्ही आत्ताच्या आता थांबवा सरकार. त्यावेळेला सरकार बोलते, सखी, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती आवाज चढवायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? तेव्हा लगेच कान्हा काही बोलणार तेवढ्यात मात्र तेजस्विनी सरकारच्या सनसनीत कानाखाली मारते आणि सरकारला बोलते, तुझी कशी हिंमत झाली माझ्या मुलीवरती आवाज चढवायची? मुळात तू आहेस तरी कोण? त्यावेळेला लगेच सरकार तेजस्विनीला बोलते, हिम्मत? माझी मुलगी आहे, 9 महिने तिला मी पोटात वाढवलंय. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, नको ते खोटं बोलू नकोस ग मनस्विनी. आणि मनस्विनी, ही सर्व नाटकं आता बंद कर, कारण तुझ्या या नाटकांना कोणीच भुलणार नाहीये. किती वेळा सांगायचं मनस्विनी तुला, स्वतःला जरा सुधार. तेव्हा लगेच मनस्विनी बोलते, बस झाला आता. आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही.
तेव्हा लगेच सखी बोलते, जाऊ देत ना. खरं तर सरकार माझ्याशी कायमच असंच वागत आल्यात आणि मला त्यांच्या वागण्याचं अजिबात दुःख होत नाही. त्यामुळे तर हा विषय सोडून द्या. त्यावेळेला तेजस्विनी बोलते, सखी तुला हिच्या वागण्याचं काहीही वाटत नसेल, पण मला माझ्या मुलीशी अशा पद्धतीने वागलेलं अजिबात सहन होणार नाही. मनस्विनी शेवटचं सांगते, आता फक्त तुझं थोबाड फोडलंय. पुढच्या वेळेला जर का माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लावलास ना, तरी तुला कायमचं मी आयुष्यातून उठवेन आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. चांगला सरकारचा तेजस्विनीने अपमान केलेला असतो. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, बघितलंत सखी मॅडम, बघितलंत. सखी मॅडम जरा तरी विचार करा. तुमच्यावरती फक्त आणि फक्त सरकारने आवाज चढवला तर तुमच्या खऱ्या आईला खूपच राग आला. ती खवळून उठली आणि सरकारवरती धावत गेली. आई ही अशीच असते. आपल्या मुलाला जर का कोणी त्रास देत असेल तर मात्र ती त्याचे पंख छाटायला सुद्धा कमी करत नाही. बघितलं, तुम्हाला तर चांगलंच समजलं ना. तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, कान्हा तुझ्या तोंडाला आवर घाल. हे सर्व तुझ्यामुळे घडतंय कान्हा आणि हे सर्व मी विसरणारच नाही. त्यावेळेला लगेच कान्हा खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, संपलंय सर्व. आता तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाहीये. आणि काय आहे ना सरकार, तुम्ही माझ्यावरती कितीही आवाज चढवा तरी सुद्धा सत्य परिस्थिती ही समोर येतेच ना. तसाच तुमच्या सत्याचा पर्दाफाश झालाय. सरकार आता कितीही नाटकं केलीत, काहीही केलं तरी सुद्धा तुम्ही माझ्या समोर शांतच बसलात तर बरं होईल. त्यावेळेला लगेच सखी बोलते, खरं सांगू सरकार, मी तुमच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करते. मला असंच वाटतं की तुम्हीच माझ्या आई आहात. पण आता मात्र मला याची जाणीव व्हायला लागलीये. जेव्हापासून ही व्यक्ती आपल्या घरात आले तेव्हापासून तिच्या सहवासाची जाणीव, खरं सांगू का, मला तर असंच वाटतंय जे प्रेम मी इतके वर्ष अनुभवलं होतं ते प्रेम हेच आहे. माझ्या आईचा स्पर्श मला समजायला लागलाय. आणि सरकार, तुम्ही फक्त आणि फक्त माझा वापर करून घेताय. नाही सरकार, नाही, मी तुम्हाला माफ करणार नाही आणि कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र सरकार खूपच चिडलेली असते. तिला खूप राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच सरकार मोठ्याने बोलते, सखी तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, अशीच अवस्था होणार तुमची. काय ना सरकार, आता तुमचं कोणीच काही ऐकणार नाही. आजपर्यंत मी कायम तुमच्या समोरासमोर उभं राहून तुमच्याशी विरोध पत्करू शकत नव्हतो. पण आज मात्र मी अगदी खात्रीने सांगतो, यापुढे मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. हे ऐकल्यानंतर सखी बोलते, कान्हा, अरे तुला एवढा सरकारांचा राग का? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम सांगेन ना. एक दिवस ती सुद्धा वेळ येईल ज्या दिवशी मी तुम्हाला सर्व सत्य सांगेन. पण सखी मॅडम, मी आता तुम्हाला एवढंच सांगू शकेन की तुम्ही तुमच्या आईचा विचार करा, बाकी कोणाचाही नाही. आता जर का तुम्ही तुमच्या आईला मान दिला नाहीत ना तर कदाचित ही सरकार पुन्हा एकदा तुमच्या आईला कायमचं गायब करेल. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी सखी बोलते, कान्हा प्लीज, असं काही होणार नाही. आणि असं जर का तिने करण्याचा प्रयत्न केला तर या वेळेला सरकार, मी तुमची अशी काही अवस्था करेन की तुम्ही स्वतःला आरशात पाहू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर सरकार बोलते, काय चाललंय का या घरात? या घरात पहिल्यांदा अशी अवस्था होती जिथे फक्त आणि फक्त माझा शब्द चालायचा आणि आता मात्र तुम्ही सगळेजण मला टार्गेट करता. हिम्मतच कशी होते तुमची? हे ऐकल्यानंतर मोठ्यानी सरकार बोलते, पुरे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. आणि जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तर मी काय करेन ना तुम्हालाच कळणार नाहीये. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, सरकार, काय करायचंय ते कर मनस्विनी, तुला मी घाबरत नाही.
गेली 12 वर्ष मी तुला घाबरूनच काढली, पण आता मात्र नाही मनस्विनी. आता मी तुला संपवणार आणि तेही कायमचं. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, तुला काय वाटलं? तुला असं वाटलं का की या घरात आलीस आणि या घरात तू कायमची राहणार? एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला या घरात टिकू देणार नाही. आतापर्यंत मी तुला या घरात टिकू दिलंय कारण तू माझी बहीण आहेस म्हणून. तेव्हा लगेच सखी मोठ्याने बोलते, पुरे, आता मला हा विषय ताणायचा नाहीये आणि सरकार तुम्हाला हे सर्व बोलायची गरजच नाही, कारण या घरात राहण्याची परमिशन मी त्यांना दिलीये. तुम्ही विसरताय का सरकार? ही सर्व प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या नावावरती आहे. त्यामुळे या घरात कोणी राहायचं आणि कोणी नाही हे सर्व मी ठरवणार, तुम्ही नाही. हे ऐकल्यानंतर चांगलीच सरकार तोंडावर पडलेली असते. तेव्हा लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, ऐकलं का? नीट ऐकलं का सर्व? हेच खरं आहे आणि सखी मॅडम या घरच्या मालकीण आहेत हे तुम्ही विसरू नका. हे ऐकल्यानंतर सरकार बोलते, सखी, तुला असं नाही का वाटत तू तुझ्या आईवरती जरा अतिच आवाज चढवतेस? तेव्हा लगेच गौतम बोलतो, काय आहे ना सरकार, आजपर्यंत सखीला काही गोष्टी माहिती नव्हत्या आणि आता मात्र सखीला काही गोष्टी कळायला लागल्यात. आणि खरं सांगू का सरकार, शेवटी सत्य कधीच लपत नसतं आणि खोटं बाहेर आल्याशिवाय कधीच राहत नाही. सरकार, तुमचा खेळ समाप्त झालाय. तेव्हा मात्र सरकार मोठ्याने बोलतोय, गौतम, स्वतःचा आवाज बंद ठेव, नाहीतर याचे परिणाम काय भोगावे लागतील माहिती आहेत ना? तेव्हा मात्र गौतम बोलतो, हो माहिती आहे ना, म्हणूनच मी माझं स्वतःचं तोंड बंद ठेवलंय. पण बघितलंत ना, शेवटी सत्य हे बाहेर येणारच. आणि त्यावेळेला सरकार तिथून तावातावाने निघून गेलेली असते. त्यावेळेला लगेच कान्हा तेजस्विनीच्या जवळ जातो आणि तेजस्विनीला बोलतो, तेजस्विनी आंटी, काहीच काळजी करायची गरज नाही, सगळं काही अगदी नीट होईल. तेजस्विनी आंटी, प्लीज स्वतःला शांत ठेवा. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, कान्हा, हे सर्व खरं तर तुझ्यामुळे शक्य झालंय. खरं सांगायचं तर कान्हा, या सर्व गोष्टी ज्या घडतायत ना त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. मी तर माझ्या मनातून हा विचार कायमचा काढून टाकला होता. मी परत कधी या घरात येईन, माझ्या मुलीसोबत राहीन असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण आता मात्र मला कळून चुकलंय. कितीही काही झालं तरी सुद्धा देव सर्व काही पाहत असतो आणि एक ना एक दिवस आपल्यासोबत तोही न्याय करतोच. आणि मला मात्र या गोष्टीचा खूप आनंद. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, एक ना एक दिवस अशी वेळ येईल की ही सरकार स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल करेल. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, तू एवढ्या ठामपणे सरकारवरती आरोप कसा काय करतोस? म्हणजे तुझा विश्वासच आहे का माझी खरी आई ही आहे म्हणून? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, हो सखी मॅडम, माझा पूर्णपणे विश्वास आहे की ह्याच तुमच्या खऱ्या आई आहेत. खरं सांगायला गेलं तर आता माझ्याजवळ कोणताच पुरावा नाही आहे, पण लवकरच माझ्याजवळ सगळे काही पुरावे असतील. आणि सखी मॅडम, तेव्हा तुम्हाला माझ्यावरती विश्वास हा ठेवावाच लागणार. तेव्हा मात्र सखी बोलते, खरं सांगू कान्हा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. कान्हा, तू खरंच बोलतोस याची मला खात्री आहे. पण कान्हा, खरं सांगायचं तर विश्वास कुणावरती ठेवायचा? इतकी वर्ष माझ्या समोर जी माझी आई आहे ती म्हणजे सरकार. आणि खरं सांगायचं तर अचानक आलेल्या या व्यक्तीला मी माझी आई कशी मानू? तूच सांग ना. तेव्हा तेजस्विनी बोलते, अगदी बरोबर आहे तुझं सखी, काही चुकीचं नाही बाळा. पण तुला एक गोष्ट कळतच नाही का? मी या घरात आल्यानंतर माझ्या स्पर्शाने तुला जाणीव झाली की मीच तुझी खरी आई आहे. कधीतरी सरकारचा स्पर्श अशा पद्धतीने तुला झाला का? तेव्हा मात्र सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सखी स्वतःशीच बोलते, नाही, सरकारने कधीच माझ्या गालावरून किंवा माझ्या डोक्यावरून असा हात फिरवलाच नाही. कायम सरकार माझ्या विरोधातच राहिल्या. खरं सांगायचं तर त्यांच्या प्रेमासाठी मी कायमच झुरत राहिले, पण त्यांनी मात्र त्यांचं प्रेम मला कधीच दिलं नाही. खरं सांगू
तर आता मात्र एक गोष्ट कळून चुकली, ही समोर असणारी व्यक्ती खोटं बोलत नाहीये. तेवढ्यात मात्र गौतम सखीला बोलतो, सखी डोळे उघड आणि सगळ्या गोष्टी पहा. सखी मी तुला काहीच मदत करू शकत नाही, पण एकच सांगेन सखी, तू तुझ्या आईवरती विश्वास ठेव, नाही की सरकारवरती. सरकार तुझी आई नाही एवढं मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र सखीला खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कान्हा बोलतो, खरं सांगू का सखी मॅडम, आजपर्यंत तुम्ही स्वतःचा विचारच केला नाही, पण आता मात्र स्वतःच्या मनाला विचारा, तुमची खरी आई कोण? तुमच्या डोळ्यासमोर खरं तर कोणाचा चेहरा येतो हे जर का तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं तर बरं होईल. तेव्हा सखी बोलते, नाही कान्हा, मला असल्या परीक्षा द्यायच्याच नाहीयेत. कान्हा, या दोघींनीही सिद्ध करावं की माझी खरी आई कोण आहे ती. आणि सखी तिथून निघून जाते. तेव्हा मात्र तेजस्विनी कान्हाला बोलते, कान्हा आता काय करायचं? कान्हा, सखीने जर का काही ठोस पाऊल उचलले नाही तर काय करू शकतो आपण? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. एक ना एक दिवस तुमच्या सर्व गोष्टी सखीला समजतील आणि सखी समोर तुमच्या सर्व गोष्टी येतील. पण तुम्ही मात्र आता सावधच राहा, कारण सरकार काहीही करू शकते, पण त्या सरकारला घाबरायचं नाही आपल्याला. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, सरकारला घाबरणं तर मी केव्हाच सोडलंय. मनस्विनीची तर मी आता वाट लावणारच, तिला तर तिच्या सगळ्या पापांची शिक्षा मी देणारच आहे. माझ्या राघवला तिने माझ्यापासून दूर केलं, कायमचं दूर नेलं. आणि खरं सांगायचं तर आता सखी आहे माझ्या समोर, पण असून सुद्धा नसल्यासारखी. तेव्हा कान्हा बोलतो, तेजस्विनी आंटी, मला तुमच्या सगळ्या गोष्टी कळतायत, पण आपल्याला मनावर दगड ठेवून आता सरकारची सगळी सत्य आपल्याला समोर आणावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तेजस्विनी आणि कान्हा या परीक्षेत पास होतील का आणि सरकारचा खेळ खल्लास करतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.